आलती एका दिवशी माऊली. काय झालं होतं बरं? काय झालं काय होतं? झालं नाही, इथं दिसली आम्हाला की दिसलं की खाली उतरली, गायब झाली एकदम. हा का? हा. कुठं घडली होती घटना? काय नेमकं झालं होतं? छोट्या रूपात आली. तरडगावला. काय झालं होतं? किती वाजले होते असं? दुपारी. हा हा. आम्ही त्याला बोलायला नाही काय ना, सरळ खाली बघून निघून गेला. आम्ही त्याला तिथपर्यंत बघलं बाहेर आपलं हा हा. कुठे गेला काय नाही काहीच कळलं नाही. क्या बात आहे. बघा माऊली हा पण एक चमत्कार आहे. यांना एक व्यक्ती माऊलीच्या रूपाने दिसली आणि पुढच्या काही क्षणार्धामध्ये ती व्यक्ती नाहीशी झाली. प्रत्येकाला विचारलं तुमचं कोणी नातं नाही का तुमचं, आम्हाला असंच वाटलं अगोदर, नंतर आठवलं बाबा कोणतरी दुसरंच होतं. कोणाचे नातं मस्त आता काटा आला अंगावरती ऐकून पण. पण आम्ही नंतर मग आमच्या जाऊबाई होत्या त्या, आम्ही दोघी काशा येऊ लागल्यावरून त्याने तिला बोलले, कोणाचा मुलगा मास तसं म्हणल्या त्या. मी बाबा आला काय ते आपल्या घरी, तेवढा मुलाला आम्ही गेला विसरून, मग आमच्या काहीच लक्षात नाही. वा, क्या बात आहे. अगाध लीला आहे त्याची. वा. माऊली सोबतच असतात असंच मनामध्ये वाटते. आणि तुम्हाला तर भेटून गेले तो. भेटून गेले ते आमच्या, म्हणजे जेव्हा भेटले तेव्हा आमच्या लक्षात आलं नाही. इथं मुलगा उभा होता, आम्ही तिथून आले ते तिथंच थांबलो त्या मग्यापाशी. बोलले आम्ही पण ते आम्हाला पुन्हा सरळ पायऱ्यावर खाली उतरताना बघलं, पुन्हा कुठं गेलं एक दोघीला दिसला पण नंतर कोणाला, आणि त्याला आठवण बी राहिली नाही. ते आला आणि सांग म्हणजे भेटून गेला इथं येऊन, शनी कोण होतं काय नाही त्यांना सुद्धा कळलं. एवढं कळलं नाही की तुम्ही कोण आहात असं. आणि गाडीमध्ये आता एवढं सगळ्यांचं सामान, ते कोण काय नेईल काय नाही, काय चोर असेल का काय असेल असा विचार सुद्धा आला नाही. आणि त्यांना विसरून पण गेल्या लगेच. एवढं सगळं कोणच बाबा मी एवढं यायला विचारत कळलं. बापरे. काळ पांडुरंगच होता ते. कोणाच्या रूपात कसा आला काय माहित नाही. म्हणजे दिसायला पण काळा होता का? असेल म्हणजे ते मनाला वाटलं नाही आम्हाला खरंच इटोबा असेल. वा. मी तर त्याला जाय खाली म्हणलं माहिती मला काय काम नाही म्हणलं जा.